आज दिवसभर खूप जास्त कामं होते म्हणून सकाळी लवकर उठली आणि बीटरूट ज्यूस पिऊन घेतलं. आणि हो, कितीक पण लवकर उठायचा विचार केला ना, सकाळी लेटच उठतो. आज तरी 8 वाजलेच मला उठायला असो. त्यानंतर नाश्ता वगैरे बनवला आणि नाश्त्यामध्ये मी मेथीचे पराठे बनवले. आणि तुम्हाला एक मेथीबद्दल सांगू का? ज्यांना कोणाला थायरॉईड असेल ना, तुम्ही मेथी कंझ्युम करणं सुरू करा आणि ह्या सीझनमध्ये मेथी स्वस्ती पण मिळतात. म्हणून मी मेथीचे पराठे सोबतच मेथीची भाजी पण बनवून घेतली. त्यानंतर बेबी शॉवरमध्ये आलेले सामान वगैरे ठेवून दिले आणि सोबतच जे मला गिफ्ट मिळाले होते ते पण ठेवले. माझ्या बेबी शॉवरला मला गिफ्ट काय मिळाले हे मी मोठा ब्लॉग बनवला आहे. तुम्ही पाहायला विसरा नका. त्यानंतर त्या दिवशी आणलेलं डीमार्टचं सामान मी अजूनपर्यंत ठेवायची होती. तुम्ही आळस बघू शकता ते वगैरे ठेवलं. आणि हे फ्लॉवर ज्वेलरी जे मी बनवली होती बेबी शॉवरसाठी त्यामध्ये एक मोती आहे. त्याचं मी काय करू मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्यानंतर दळण वगैरे संपलेलं होतं म्हणून दळण बी निसून घेतलं. आणखी एक पेरू खाल्लं. तेवढ्यातच खूप जास्त भूक लागली होती पण अंघोळ व्हायची होती. तर मग ढोकळेवाल्याला ढोकळा घेऊन घेतला. आणि घरचा ढोकळा आणि बाहेरचा ढोकळा खूप जास्त डिफरंट वाटतो. असो त्यानंतर तेवढ्यात त्यांचं पार्सल आलं. आणखी हो, तुम्ही अशी पन्नीची बॅग कधी बनवली का लहानपणी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अंघोळ वगैरे केली, जेवण वगैरे केलं. आणखी मग संध्याकाळी ना मला मॅगी खायची खूप जास्त क्रेविंग होती. झोप तर येत होती पण क्रेविंग्स ना माहित नाही बाळ काही झोपू देत नव्हतं. म्हणून म्हटलं मॅगी बनवून घ्यावं. मॅगी वगैरे बनवून घेतली आणि आजकाल ना भूक खूप जास्त लागायला लागली. तुम्हाला असं होतं का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला असं पण होतं का? आपल्याला क्रेविंग्स तर होते सोबतच नवऱ्याला पण क्रेविंग्स होते. आमच्या घरी तसंच होते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता पुढल्या ब्लॉगला. बाय.